नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत सर्व? मजेत? तुमच्या आवडत्या वारंवार विचारलेल्या प्रश्नांच्या सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. आज आपलं 10 नंबरचं लेक्चर चालू आहे. ज्यांनी आतापर्यंत 9 बघितले नसतील एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होऊन जाईल. तुमच्यासाठी खास सिरीज चालू केली, वारंवार विचारलेले प्रश्न टॉपिक वाईज आहे. आतापर्यंत आपले 9 टॉपिक झालेत. आज आपला 10वा टॉपिक असणार आहे वर्ग आणि वर्गमूळ यावरील प्रश्न. वर्ग आणि वर्गमूळ वरील प्रश्न जबरदस्त प्रश्न आहे, शेवटपर्यंत बघायचंय, नक्कीच फायदा होईल. फक्त तुम्हाला काय करायचंय, 2 कामं करायची. लिंक शेअर करायची आणि लाईक करून घ्यायचं. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर झाली पाहिजे. चला पटापट, ज्यांनी लाईक केलं नसेल लाईक करून घ्यायचे पटकन. लिंक पण शेअर करून टाकायची. चला सुरुवात करूया मग. वर्ग आणि वर्गमूळ या टॉपिक वरचे आतापर्यंत वारंवार विचारलेले प्रश्न. पहिला प्रश्न आहे 25चा वर्ग. भरपूर जण म्हणतात सर एवढे सोपे प्रश्न येतात का? तर पुणे ग्रामीण 2007 ला आणि ठाणे ग्रामीण 2008 ला विचारलेला प्रश्न आहे. 25चा वर्ग सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांचाच पाठ आहे. 25चा वर्ग आहे 625. ऑप्शन नंबर 1. 25चा वर्ग 625. पुढचा प्रश्न बघा. पुढील पैकी वर्ग संख्या कोणती? जळगाव 2016 आणि सोलापूर 2013 ला विचारलेला प्रश्न आहे. या 4 ऑप्शन पैकी वर्ग संख्या कोणती? ऑप्शन बघा. 0.225, 2.25, 22.5 आणि 0.0225. पॉइंटची वर्ग संख्या नेहमी 2च्या पटीत असतात. म्हणजे पॉइंट नंतर एकतर 2 अंक असतील किंवा 4 अंक असतील किंवा 6 अंक असतील किंवा 8 अंक असतील, 2च्या पटीत. पण पॉइंट नंतर कधीही 3 अंक, 1 अंक आणि 5 अंक येत नाहीत. पॉइंट नंतर कधीही वर्ग संख्या ही 2 अंकाची असते. म्हणजे काय येणार? ऑप्शन नंबर 2. 2.25 ही वर्ग संख्या आहे, त्याचं वर्गमूळ आपल्याला काढता येईल. पण पहिल्या संख्येचं वर्गमूळ काढता येणार नाही, तिसऱ्या संख्येचं पण नाही आणि चौथ्या संख्येचं पण नाही. थोडक्यात काय, वर्ग संख्या ही जर पॉइंट मध्ये असेल तर पॉइंटच्या राईट साईडला वर्ग संख्येमध्ये नेहमी एकतर 2 अंक असतील किंवा 4 अंक असतील किंवा 6 अंक असतील किंवा 8 अंक असतील. 2च्या पटीत अंक असतात. क्लिअर पॉइंट? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. वर्गमुळात 625 वजा वर्गमुळात 169. हा प्रश्न किती वेळा विचारलाय बघा. SRPF 7 2018 ला, नागपूर ग्रामीण 2014 ला, SRPF 11 नवी मुंबई 2017 ला, सोलापूर ग्रामीण 2018 ला आणि नाशिक ग्रामीण 2018 ला विचारलेला प्रश्न आहे. एकच प्रश्न हा 5 वेळा विचारलेला आहे. वारंवार हे प्रश्न येत राहतात. तर वर्गमूळ काढायचे आणि तुम्हाला वजाबाकी करायची आहे. चला काय लिहायचं उत्तर. 625 चा वर्गमूळ 25 वजा 169 चा वर्गमूळ 13 यांची वजाबाकी करायची. 25 मधून 13 गेले, किती उरले? 12. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर 3. किती येणार? 12. क्लिअर? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. वर्गमुळात 529 हा प्रश्न नागपूर ग्रामीण पोलीस 2017 आणि नागपूर ग्रामीण 2013 ला सुद्धा विचारलेला प्रश्न आहे. एकच प्रश्न हा, डबल 2 वेळा विचारलाय. याचा वर्गमूळ 17 आहे, 19 आहे, 23 आहे की 27 आहे? ज्यांचे 30 पर्यंत वर्ग पाठ आहेत त्यांचं काही सेकंदात उत्तर येऊन जाईल. 529 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 23 चा वर्ग आहे. म्हणजे 529 चा वर्गमूळ काय आहे? तर 23 आहे. किंवा वर्गमूळ काढताना शेवटचा अंक 9 असेल तर त्याचा वर्गमुळातला शेवटचा अंक एकतर 3 असणार किंवा 7 असणार. शेवटचे 2 अंक सोडले, राहिलेली संख्या ह्याच्यातून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होईल? 2 चा वर्ग वजा होईल. म्हणजे हा एकतर 23 चा वर्ग आहे किंवा 27 चा वर्ग आहे. कन्फर्म करण्यासाठी मधली संख्या 25 चा वर्ग सगळ्यांनाच माहिती आहे 625. 625 पेक्षा ही संख्या लहान आहे, म्हणजेच ह्या लहान संख्येचा वर्ग आहे या दोघांपैकी. म्हणजे ह्याचं वर्गमूळ किती? 23. कळलं वर्गमूळ कसं काढायचं ते? क्लिअर का? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आता.
वर्गमुळात 64,009 या संख्येचं वर्गमूळ काढायचंय. अमरावती ग्रामीण 2018, नवी मुंबई 2011 आणि सोलापूर 2016 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 253, 347, 363 आणि 803. भरपूर जण लय डोकं लावणार. 9 आहे, 9चं वर्गमूळ 3, 64 आहे, 64चं वर्गमूळ 8 आणि 2 शून्य आहेत, त्याच्या बदली 1 शून्य, म्हणजे याचं वर्गमूळ 803. चूक. 803चा वर्ग ह्याच्यापेक्षा खूप मोठा होईल. 803चा वर्ग ह्याच्यापेक्षा खूप मोठा होईल. 803चा वर्ग हा येणारच नाही. तर वर्गमूळ काढण्याची पद्धत काय आहे? शेवटचा अंक जर 9 आहे म्हणजे ह्याचा वर्गमुळातला शेवटचा अंक एकतर 3 असणार किंवा 7 असणार. याचा शेवटचा अंक 3 किंवा 7. वर्गमूळ काढताना शेवटचे 2 अंक सोडले, राहिलेली संख्या कोणती आहे आता? 640. ह्याच्यातून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतो? 625 म्हणजे 25चा वर्ग वजा होतो. मग ते 25 लिहून टाकले, म्हणजे एकतर हा 253चा वर्ग आहे किंवा 257चा. ऑप्शन मध्ये 257 कुठंच दिसत नाही, 253 दिसत आहेत, म्हणजेच हा 253चा वर्ग आहे किंवा ह्याचा वर्गमूळ 253 आहे. कळलं का? 253चा वर्ग काढा, 64,009 येणार. समजलंय? क्लिअर का? जर इथं ऑप्शन मध्ये 257 पण असला असता मग तुम्हाला 255चा वर्ग काढावा लागला असता. मग ह्याच्यापेक्षा ही संख्या लहान असते, तर हा 253चा वर्ग. ह्याच्या वर्गापेक्षा ही संख्या जर मोठी असेल तर तो मग 257चा वर्ग असला असता. क्लिअर? बघा आता पुढचा प्रश्न. 64, 64, 8 या संख्येचे वर्गमूळ काय आहे? सोलापूर 2016 आणि नवी मुंबई 2011 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 884, 848, 840 आणि यापैकी नाही. वर्गमूळ काढायचं. आता भरपूर जण कसे वर्गमूळ काढतात? मग असेच सांगितलं तुम्हाला. 64चं वर्गमूळ 8, या 64चं वर्गमूळ 8, या 16चं वर्गमूळ 4. 884 ऑप्शन मध्ये दिसतंय, म्हणजे ऑप्शन नंबर 1 बरोबर. तशी नाहीये पद्धत वर्गमूळ काढायची. तुम्हाला वर्गमूळ काढायची पद्धत सांगितली ना. चला सांगा ह्याचं उत्तर काय आहे. सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगायचंय. या संख्येचं वर्गमूळ काय येईल? हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे? ऑप्शन मध्ये नाहीये, यापैकी नाही उत्तर आहे. आता बघा वर्गमूळ कसं काढायचं. शेवटचा अंक 6 आहे म्हणजे ह्याचा वर्गमुळातला शेवटचा अंक 4 असेल किंवा 6 असेल. आता हे कशावरून ठरवतो आपण? बघा 4चा वर्ग 16, शेवटची संख्या 6 येते. 6चा वर्ग 36, शेवटची संख्या 6 येते. म्हणजे जी वर्ग संख्या ज्याच्या शेवटचा अंक 6 असेल त्याचा वर्गमुळातला शेवटचा अंक एकतर 4 असेल किंवा 6 असेल. आता शेवटचे 2 अंक सोडायचे. वर्गमूळ काढताना नेहमी शेवटचे 2 अंक सोडले, राहिलेली संख्या काय? 6464. आता ह्याच्यामधून कोणती वर्ग संख्या वजा होईल? जवळपासचा वर्ग. बघा जर 80चा वर्ग केला, 20,8चा वर्ग 64, ह्याच्या जवळ आहे बघा. 6464च्या जवळ आहे, म्हणजे 80 येऊ शकतात. किंवा जर आपण 81चा वर्ग काढला तर बघा शेवटी 1 आहे, 1 आलं, 1 सोडून राहिलेली संख्या 8, 8चे दुप्पट 16, 1 हातचा, 8चा वर्ग 64 आणि 1 65, 6561. ह्याच्यापेक्षा ही संख्या लहान आहे, म्हणजे इथं 81 लिहू शकणार नाही आपण, 80 100% लिहू शकतो. किती लिहू शकतो? 80. म्हणजेच या संख्येचं वर्गमूळ एकतर 804 असेल किंवा 806 असेल. आता कन्फर्म करण्यासाठी आपण 805चा वर्ग करू शकतो. 80 गुणिले 81 आणि 5चा 25. 80 गुणिले 81 किती आलं? 0. 8 एके 8, 8 8 64 आणि 5चा 25. 64, 80, 25 ह्याच्यापेक्षा ही संख्या लहान आहे, म्हणजेच हा 804चा वर्ग आहे. 64, 64, 16 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 804चा. कळलं का? किंवा ह्याचं वर्गमूळ किती? 804 कन्फर्म. समजलं आता सगळ्यांना वर्ग
वर्गमूळ कसं काढायचं? शेवटचा अंक त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला 1 ते 10 तरी किमान वर्ग पाठ पाहिजेत. मग 6 अंक शेवटी असताना कोणत्या संख्येचा वर्ग केल्यावर येतो? 4 आणि 6चा. शेवटचे 2 अंक सोडल्यानंतर जी राहिलेली संख्या त्याच्यातून कोणत्या संख्येचा वर्ग जवळपास वजा होतो त्या संख्येचं वर्गमूळ लिहायचे. शेवटची संख्या सोडून त्याच्या पुढं, म्हणजे त्या संख्येचा तो वर्ग असणार. कळले आता सर्वांना? क्लिअर का? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 10,816चं वर्गमूळ किती? सोलापूर 2016 आणि नवी मुंबई 2011ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 140, 114, 141 आणि यापैकी नाही. किती लिहायचं उत्तर? अरे आता आपण तेच तर शिकलोय, वर्गमूळ काढा. 10,816 शेवटचा अंक 6 आहे, म्हणजे त्याचा शेवटचा अंक एकतर 4 येणार किंवा 6 येणार. शेवटचे 2 अंक सोडले, राहिलेली संख्या 108. 108 मधून 10चा वर्ग वजा होईल, म्हणजेच हा 104 किंवा 106चा वर्ग आहे. ऑप्शन मध्ये दिसतच नाही, म्हणजे उत्तर येणार यापैकी नाही. कन्फर्म करण्यासाठी तुम्ही 105चा वर्ग काढू शकता. 10 गुणिले 11 110, 5चा 25. 105चा वर्ग 11,025. त्याच्यापेक्षा ही संख्या लहान आहे, 10,816 लहान आहे, म्हणजेच हा 104चा वर्ग आहे. हा 104चा वर्ग आहे. कळलंय? 10,816चं वर्गमूळ किती येणार? 104. ऑप्शन मध्ये नाहीये. नाहीतर तुम्हाला शेवटी 4 दिसला, लगेच ऑप्शन नंबर बी ला टिक केलं, उत्तर चुकून जाणार. चला बघूयात पुढचा प्रश्न. 1316चा वर्ग किती? सोलापूर 2016 आणि नवी मुंबई 2011ला विचारलेला प्रश्न आहे. म्हणजे सोलापूर नवी मुंबईला वर्गमूळ या टॉपिकचे जास्त प्रश्न विचारलेत. आतापर्यंत आपण बघितले 3-4 प्रश्न विचारलेत. बघा, इथं पण 16-11ला विचारलाय, इथं पण 16-11ला विचारलाय, इथं पण 16-11ला विचारलाय. सोलापूर 16ला 2016ला वर्गमूळचे 3 प्रश्न आणि नवी मुंबईला सुद्धा 2011ला 3 प्रश्न विचारले. हा एक प्रश्न, हा एक प्रश्न आणि हा एक प्रश्न. आता वर्ग करायचा आहे. 1316चा वर्ग, 4 अंकी संख्यांचा वर्ग कसा करणार? एवढा गुणाकार करणार, खूप वेळ लागेल सर, कसं काय सोडवायचं? त्याआधी लाईक करून घ्यायचं, लाईकची संख्या वाढवायची. तुम्हाला एका ट्रिक मध्ये सांगतो, कितीही अंकी संख्यांचा वर्ग करता येईल. 2 अंकी असेल, 3 अंकी असेल, 4 अंकी असेल, सेम तीच पद्धत, एकच पद्धत. त्याआधी सगळ्यांनी लाईक करून घ्यायचे, लाईकची संख्या वाढली पाहिजे. लगेच वर्ग करण्याची ट्रिक सांगून देतो. मग तुम्ही त्याच पद्धतीने 3 अंकी संख्यांचा पण वर्ग करू शकता, 4 अंकी संख्यांचा पण वर्ग करायला तीच ट्रिक. काय ट्रिक आहे ती? 131 आणि 6 असे वेगवेगळे लिहा. म्हणजे ही एक संख्या झाली आणि ही एक संख्या झाली, 2च संख्या असल्या पाहिजे आपल्याकडे. मग शेवटच्या संख्येचा वर्ग 6चा वर्ग 36, 3 लिहिले हातच्याला. आता पहिली आणि दुसरी संख्या यांचा करा गुणाकार. 6 1 6, 6 3 18, 6 1 6 आणि 1 7. या 2 संख्या त्यांचा गुणाकार त्याची दुप्पट, 786 ची दुप्पट. बेसक 12, बेआठी 16 आणि 1 17, बेसाती 14 आणि 1 15. किती आलं? 1572. हे 3 हातच्याला आहेत ते प्लस केले, किती आले? 1575. याच्यातला एक अंक लिहिला, राहिले किती? 157. ते लिहिले 157. आता ह्याचं काम झालं, आता राहिले ह्याचं काम. 131चा वर्ग करा. तुम्ही म्हणणार सर 131चा वर्ग कसा करणार? अरे शेवटची संख्या जर 1 असेल तर त्याचा शेवटचा अंक 1 लिहून टाकायचा. 1 लिहून टाकलं. आता इथं 1 सोडून राहिलेली संख्या काय? 13. मग त्याची दुप्पट करा. 13ची दुप्पट 26, म्हणजे 6 लिहिलं, 2 हातच्याला. आता ह्याचं 1चं काम संपलं, आता 13 राहिलं. 13चा वर्ग 169 आणि 2 169, 70 71. मग 171 लिहा आणि जे हातच्याचे 157 आहेत ते प्लस करा. 157 म्हणजेच काय आलं? 7 आणि 1 8, 6 आणि 5 11, 1 1 1 3. म्हणजेच काय आलं? 173 18. ते पुढे लिहून टाका. 173 18. 173 18 पुढे लिहून टाका. आला 1316चा वर्ग. काय वर्ग आहे?
1731,856. 1731,856 हा आहे 1316चा वर्ग. 1731,856. समजलं वर्ग करायची ट्रिक? सगळ्यांना समजलं का? 2 भाग पाडायचे. शेवटची संख्या हा एक भाग, राहिलेली मग एक अंकी संख्या असेल 1, 2 अंकी संख्या असेल 2 संख्या, 3 अंकी संख्या असेल त्या एका गटात लिहायच्या. शेवटच्या गटाचा वर्ग करून हातच्या लिहायचा. नंतर पहिला गट आणि शेवटचा गट यांचा गुणाकार करून त्याची दुप्पट लिहायची. हातचा जो असेल तो प्लस करायचा. मग राहिलेला पहिला गट आहे त्याचा वर्ग करा, जे हातचा असेल ते प्लस करून लिहून टाका. समजले का? मग तुम्ही बघा आता 4 अंकी संख्येचा वर्ग केलाय आणि तोही काही सेकंदात, मिनिट पण लागणार नाही. कळले आता? क्लिअर? चला आता हे आवडलं असेल, ज्यांनी आतापर्यंत लाईक केलं नसेल लाईक करून घ्यायचं. आता हे तर सगळ्यांनाच आवडलं असेल. 4 अंकी संख्येचा वर्ग केलाय तुम्ही काही सेकंदात, मग तुम्ही 3 अंकी संख्यांचा पण काही सेकंदातच करू शकता. समजलं का? आता तुमच्यासाठीच मी प्रश्न सुद्धा वाढवलेत, तर तुम्ही सुद्धा लाईकची संख्या आणि कमेंटची संख्या वाढवायची. हे सिरीज चालू ठेवण्यासाठी तुमचा सुद्धा सपोर्ट पाहिजे मला. तुमच्यासाठी एवढं सगळं काही करतोय. पहिले 5-5 प्रश्न घेऊन येत होतो, आता आपले किती प्रश्न झालेत? 1 2 3 4 5 6 7 8 8 प्रश्न झालेत. 10-10 प्रश्न घेऊन येतोय. आता हा 9वा प्रश्न. वर्गमुळात 0.09 अधिक वर्गमुळात 0.49 नागपूर 2016 आणि SRPF 13 नागपूर 2013 ला विचारलेला प्रश्न आहे. बेरीज करायची. बेरीज 9चं वर्गमूळ 3, 2 घर सोडून पॉइंट आहे, 1 घर सोडून पॉइंट येणार. 49चं वर्गमूळ 7, 2 घर सोडून पॉइंट आहे, 1 घर सोडून पॉइंट येणार. पॉइंटची बेरीज 7 आणि 3 10, 81. म्हणजे उत्तर किती येणार? फक्त 1. ऑप्शन नंबर बी, फक्त 1. चला आजचा शेवटचा प्रश्न. 0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती संख्या असेल? SRPF 7 2016 आणि जळगाव 2008 ला विचारलेला प्रश्न आहे. आता ह्या प्रश्नाचे उत्तर सगळ्यांनी कमेंट करायचंय. या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगायचं आहे. कसा वाटला व्हिडिओ याचे सुद्धा कमेंट सगळ्यांनी करायचंय. तर आपली वर्ग आणि वर्गमूळ या टॉपिकचे जे वारंवार विचारलेले प्रश्न होते ते प्रश्न आपण घेतलेत. कसे वाटले प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगायचंय आणि लाईकच्या स्वरूपात. ठीक आहे, चला आज आपण इथेच थांबूया आणि भेटूया नवीन पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर. आणि एकच सांगेल, सगळ्यांना रिव्हिजन करा, महत्वाचे आहे.